पूर्वार्ध आपण पाहतोय यावेळेस रुही 11 ओवले संघ जो बासनची सुकन्या रुहीच्या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या बरोबरीने स्मिता प्रियांशी 11 कान्होबा कुंडेवाल संघ समोर त्यांच्या खेळताना पाहायला मिळेल। ही पॅचवरची मॅच असेल कारण ही पहिल्या सत्रामधली तिसरी मॅच आहे। पाहूया पहिला बॉल डिलिव्हर केला जात आहे। गोलंदाज मोहिनेश पाहायला मिळेल। पहिल्याच बॉलवरती झेल उडालाय त्यावरती फलंदाज बाद झालेत। प्रतीक पाटील मोठी विकेट गोल्डन डकचा शिकार ठरलेले आहेत। पहिल्याच बॉलवरती लॉब करण्याचा प्रयत्न फसला आणि ते मात्र विकेट मिळाली 1 नंबरची। तीन फलंदाज लगेच मैदानामध्ये 0 धावसंख्येवरती फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळाला। सुरुवात काहीशी या ठिकाणी बिकट होत असताना पाहायला मिळते। भरपूर वेळ आहे सावरण्यासाठी मात्र नवीन फलंदाज आल्या सतीश पाटील आलेले आहेत आणि नॉस्ट्रायगेनला अजित पाहायला मिळतोय। दुसरा बॉल मोहिनेशच्या माध्यमातून फेकला गेला थोडा बॅकपोर्डला जाऊन या ठिकाणी खेळलाय बॉल त्यावरती सिंगल आल्या। शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक होते चेंडूपैकी आले सिंगलने खातं खुलं झालं इथे टीम रुही 11 ओवले संघाचं। मागच्या 2 मॅच आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने राजा जोशीने गाजवलेले आहेत। पहिल्या मॅचमध्ये जिथे असं वाटलं की फार स्ट्रगल करतोय संघ मात्र तिथून ज्याने ती इनिंग साकारली 32 धावसंख्येची त्यानंतर 56 धावा कुठल्या 2 मॅचमध्ये एवढ्या ताबडतोब फलंदाजीने प्रदर्शन केलं। खरं तर राजा जोशीने आज जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली। मोहिनेचा पुढचा बॉल अजित मुंगाजीसाठी उडवलाय बॉल हाफ ट्रॅकरला बॉल चालला सीमारेषा बाहेर त्याच्या बॅटमधून आलेला त्याचं खातं खुलं करणारा षटकार आणि सांघिक धावफलकावरती लागतील आता मात्र 7 धावा। मोहिनेशला पहिल्या चेंडूवरती सफलता त्यानंतर सिंगल त्यानंतर षटकार। आजी 2 चांगल्या खेळाडूंमध्ये चालू असलेली ही लढत पाहतोय मोहिनेशच्या गोलंदाजीवरती आता मात्र मोठा फटका तेवढीच लांबी तेवढंच अंतर बॉल झाला चिवमंतर आला षटकार। पहिल्या चेंडूवरती विकेट संपन्न केली आता मात्र अटॅकिंग मूडमध्ये अजित मुंगाजी पाहायला मिळतोय। आपण पाहत इंडिया ग्रुप ट्रॉफी सर्वे सर्वा प्रकाश पाटील नाना त्यानंतर रवींद्रजी पाटील प्रदीप माली संदीप पाटील प्रदीप पाटील मंगेश पाटील आणि संदीप बादशाह यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते। आणि मैदान पाहत आपण स्वर्गीय आत्माराम शेठ पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सवरती ही चालू असलेली नाईटची स्पर्धा त्यामध्ये ही तिसरी लढत आपल्यासमोर अजित मुंगाजीचा हा तडाखा आपण पाहतो। आतापर्यंत 2 चेंडूवरती 12 धावा आणि सांघिक धावफलक जाऊन पोचला आहे ते मात्र 13 धावसंख्येवरती। थोडीशी बातचीत झाली आहे समाधान मात्र बॉलरच्या दिशेने आला त्यानंतर मात्र गोलंदाजाने त्याच्यामध्ये ही बातचीत होताना पाहायला मिळते आपल्याला कारण बातचीत होणं आवश्यक आहे। जिथे मात्र कॉन्फिडन्स लेवल थोडासा कमी झालेला असतो गोलंदाजाचा तिथून मात्र काहीतरी वेगळा चेंडू त्याच्या माध्यमातून आता पाहायला मिळेल का आणि नाही आहे अजून एक तडाखा पाहायला मिळाला अजित मुंगाजीच्या बॅटमधून आता मात्र ऑन साईडला डीपमध्ये मिड विकेट क्षेत्र क्लिअर करत असताना ठोकलाय लगातारचा हा तिसरा षटकार। ते तिसरा आणि स्पर्धेमध्ये मात्र तिसरा आहे हा दुसरा आहे आजच्या रात्री। पुढच्या चेंडूवरती ऑन साईडला स्लॉक स्वीप मध्ये चेंडू चालला सीमारेषा बाहेर लॉंग लेग सीमारेषा गाठली आहे आणि या बॉलवरती मिळतील 4 धावा।
आज आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने दुसरा फलंदाज ठरला अजित मोंगाची. त्यांनी लगातारचे 3 षटकार लगावलेत आणि दीपेश दमडे ज्याने 3 षटकार मारले होते पहिल्या मॅचमध्ये. काल प्रवीण घरतने इथे मॅचचा पेस खोलत असताना 3 लगातारचे षटकार टोकले होते. मात्र महेंद्र सर काल सर्वाधिक हाय स्कोर 58 धावसंख्येचा होता आणि आज वैयक्तिक हाय स्कोर 56 धावांचा आहे. मग ते उत्तरोत्तर धावा आता मैदानावरती येताना पाहायला मिळत आहेत. सेफ आहे, लिगल डिलेवरी, अगदी सेफली लँडिंग होत होता बॉल. येस, बॅट्समनचा रिव्ह्यू संपलेला आहे का? ओके. अजितने या ठिकाणी थोडी शंका व्यक्त केली होती मात्र त्याचा रिव्ह्यू आता संपलेला आहे. धावा मिळतील मात्र 4 सांघिक धावफलक एका षटकाच्या नंतर तब्बल 23 धावा झालेल्या आहेत. अजूनही 4 षटकं बाकी आहेत. रुही 11 ओवळे संघाच्या माध्यमातून धावांचा पाऊस पाडला जातोय की काय हा प्रश्नचिन्ह कुंडेवाल संघासमोर निर्माण झाला आहे. अजित मुंगाचीची खेळली मात्र या ठिकाणी वादली खेळली आपण पाहतो. 4मध्ये 22 त्याने केलेल्या आहेत आणि त्याला साथ देत असताना सतीशच्या बॅटमधून 2वरती 2 आलेले आहेत. पुढील षटक घेऊन आले गोलंदाज लिजंड खेळाडू संजय वासकर. गोलंदाजी मारवरती छाया रिसॉर्ट्स मानगर एंड करून मारा करत असताना पाहायला मिळतात 2-4 पावलांच्या रनअपने. पुढील बॉल अजितसाठी आहे. याही बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. तिथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज होईल बाद. संजय यांना मिळाली सफलता. होते मला वाटतं पहिल्या PPL मध्ये जबरदस्त कामगिरी राहिली संजय वासकर यांची. अगदीच आपण पाहिलं तर गोलंदाजीने भरपूर फलंदाजांना त्याने बाद केलं तर 8 विकेट्स पहिल्या PPL मध्ये घेतले होते. लगातार चांगली कामगिरी रॉयलकडून खेळत होते आणि रॉयलने फायनलसुद्धा मांडली होती त्यावर्षी. नवीन फलंदाज आलेले आहेत सुजल गायकवाड पाहायला मिळतील. मात्र धावसंख्या रोखली 2मध्ये 24 धावसंख्या आत्तापर्यंत नोंदवली गेल्या. पहिल्या षटकामध्ये आल्या 23, त्यानंतर एक सिंगल पूर्ण केली आहे. लगेच मात्र विकेट संपन्न करत असताना दुसऱ्या षटकाच्या दुसऱ्याच बॉलवरती सफलता मिळवली आहे. सुजल आलेला आहेत मैदानामध्ये. संजय वासकर पुढचा बॉल फेकण्यासाठी तयार. फुलटॉस बॉल त्यावरती हटवला. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. आल्याला ठोकला चौकार. स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते ते थोडे चकले बीड झाले. चौकार आला. धावसंख्या 28वरती पुढील बॉल. आता मात्र अगदी योग्य रिक्षेने गोलंदाजी करत असताना पायचीसाठी अपील केलं होतं त्यावरती मात्र कोणताही इशारा नाही. डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. ही मात्र या ठिकाणी जमेची बाब असेल कुंडेवाल संघासाठी. अरे जेवढे बॉल पळतील तेवढं मात्र या ठिकाणी बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी लाभदायक ठरतील. यावरती मात्र कॅच जरूर उडाली आहे. मात्र या ठिकाणी फलंदाज होईल बाद. चला आपण पाहिलेलं तर संजय वासकर यांचं 4 बॉल फेकलेत, 5 धावा दिलेत आणि 2 विकेट मिळवले आहेत. पण पहिल्या ओव्हरमध्ये 23 धावा आणि त्यामध्ये आतापर्यंत 5 धावांची भर पडली आहे. फलंदाज येत आहेत गुलशन म्हात्रे मैदानावरती दाखल झालेले आहेत. मात्र आतापर्यंत विचार केला ना तर मात्र आता गोलंदाजचं वर्चस्व राहिलेलं आहे. इथून मात्र एक चौकारी आल्या षटकामध्ये आणि तरीसुद्धा फक्त 5 धावा आलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 23 असं वाटलं की धावांचा आज उच्चांक या मॅचमध्ये पाहायला मिळू शकेल जो मात्र नोंदवला खरं तर यंगस्टर. आणि इथून मात्र बॅटची काढा लागली होती. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. षटकामध्ये विचार केला तर चौकार आला आणि त्यानंतर सुद्धा आपण पाहतो मॅचमध्ये धावसंख्या रोखली ते मात्र
2 षटकांमध्ये 28 धावसंख्या. जास्त वेळ बेटिंग घेऊ नका. ड्रिंक पेस तुम्हाला 3 षटकांमध्ये दिला जाईल. वेळ आपल्याकडे फार कमी आहे, कारण ज्या उद्देशाने स्पर्धा ठेवली खरं तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये आपल्याला चांगला वेळ मिळावा, आपल्याला एकदा आराम मिळावा, त्यासाठी स्पर्धा घेण्यात आलेली आहे. आणि अगदीच आपण पाहिलं तर बऱ्याच स्पर्धांमध्ये 7 ते 8 वाजता मॅच चालू होतात, 3-4 वाजतात. मात्र आयोजकांनाही त्रास होतो, खेळाडूंनाही त्रास होतो, आणि त्याहीपेक्षा आमची कॅमेरामॅन लाईव्हची टीम असेल, त्याचबरोबर समालोचक अंपायर असतील, यांनासुद्धा भरपूर त्रास सहन करावा लागतो आहे. मात्र डे नाईट फॉर्मॅटमध्ये अगदी आपण सायंकाळच्या सत्रामध्ये मॅच सुरू करतो आहे आणि 12-12:30पर्यंत मॅच आटोपशीर आपल्याला होत आहेत. मोहिनीश पाटील आलेले आहेत पुन्हा एकदा. पुढील षटक, पुढच्या बॉलवरती फटका चांगला एक्झिक्यूट केला, उंची अधिक अंतर गाठता आलं नाही. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आलेत, झेल पकडला गेलाय. 1 मोर विकेट डाऊन. मयूरने हा झेल पकडलाय आणि 3ऱ्या विकेटचं पतन. पतन झालेलं आहे इथे. अगदी चांगला झेलही पकडलाय. इथे मात्र वेगळी स्ट्रॅटर्जी पाहायला मिळते कोंडेवाल टीमच्या माध्यमातून, कारण इथून मात्र आपण विचार केला एखाद्या गोलंदाजावरती 23 धावा आले आणि त्याच गोलंदाजाला पुढचं षटक फेकण्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे. ही वेगळी स्ट्रॅटर्जी असू शकते, कारण गोलंदाज चांगला आहे, त्यावरती या ठिकाणी मात्र आता अटॅक करण्यासाठी फलंदाज सतीशने मात्र तो अटॅकचा प्रयत्न केला आणि लगेचच मात्र विकेट संपन्न केले. नवीन फलंदाज मैदानामध्ये आतून थोडासा विशीर लागतो. स्टोरी प्लॅनिंग केली जाते रुही 11 ओळे संघाच्या माध्यमातून की कोणत्या फलंदाजाला पाठवावं, कारण लगातारच्या 4 विकेट लवकर प्राप्त झाले असताना आता मैदानामध्ये आलेले आहेत. अभिजित म्हात्रे पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूने गुलशन. पुढचा बॉल खेळला जातोय. मोहिनीश यावेळी गोलंदाजी मार्गावरती. धाबा रोखला गेला 28 धावसंख्येवरती. जी धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 23 होती, त्यामध्ये फक्त 5ची भर पडली आहे. अभिजित यांच्यासाठी बॉल आता थोडासा बाऊन देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. थोडंसं बातचीत झाली असताना आता मात्र या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती मोनिशला एक वेगळा कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी ही गोलंदाजी देण्यात आली आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 23 होत्या त्या. आता लगातारच्या 2 बॉलवरती धाव आली नाही. पुढचा बॉल मोहिनीशांचा हलक्या हाताने ढकलला आहे, सिंगल गाडण्यासाठी प्रयत्न केला जातोय. गुलसेला टॅग दिले मात्र अभिजित म्हात्रे यांनी, आणि धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या झाली आहे ती मात्र 29 धावसंख्येवरती. एन्जॉय ग्रुप ट्रॉफी आपण पाहतोय, त्यामधली ही साखलीमध्ये 3री लढत. आतापर्यंतच्या आपण पाहिलं तर 2 लढतीमध्ये द्वितीय फेरीची लढत यंगस्टर भंगारपारा संघाने जिंकले, ते पोचलेले आहेत अगदी आपण पाहिलं तर सुपर 6मध्ये. त्याच्यानंतर अजून 2 लढती होती प्रथम फेरीच्या, आणि त्यातून जिंकणारे संघ मात्र त्यांच्यासमोर असणार आहेत. या गुडशेचा स्ट्राईकला आहेत, त्यांच्यासाठी बॉल फेकला जातोय मोहिनीच्या माध्यमातून. 29 लागलेले आहेत. आडव्या बाटले खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, बॅटची कडा लागली, फलंदाज बाद झाला आहे 5व्या क्रमांकाचा. आता मात्र थोडा दबाव वाढलाय खरं तर ही 11 ओवळे संघावरती. जो पहिल्या षटकामध्ये कुंडेवाल टीम वरती दबाव होता तो मात्र कुठेतरी रिलीज झाला आहे. कुठेतरी गोलंदाजी करत असताना संजय वास्कर यांनी केलेली 5 धाबांची गोलंदाजी, त्यानंतर मोहिनीची गोलंदाजी आपण पाहिलं तर आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 1च धाव दिले. पण ज्या गोलंदाजावरती 23 आल्या त्याच गोलंदाजाला दुसरं षटक फेकण्यासाठी बोलवलं आहे, आणि आता मात्र त्याने 4 चेंडूवरती फक्त सिंगलच दिली आहे आणि 2 विकेट प्राप्त केलेल्या आहेत. परम म्हात्रे. पुढचा बॉल हलक्या हाताने ढकलला आहे, शॉर्ट पॉईंटला फिल्डर आहे, तिथे सिंगल आली आहे. आता मात्र थोडा दबाव आहे, थोडासा खेळपट्टीवरती स्थान बांधून या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल, थोडंसं बेट करून फलंदाजी करावी लागेल. अजून 2 षटकं बाकी आहेत, कारण मॅचमध्ये एकूणच स्कोअर आपण पाहिला तर फक्त 30 धावा लागलेल्या आत्तापर्यंत 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुढील बॉल खेळण्यासाठी अभिजित तयार आहेत. पुढचा बॉल यावरती लॉप करण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क नाही. षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 2 धावा. काय हा स्टँडर्ड लेवलची गोलंदाजी केली आहे. खरं तर एखाद्या
कर्णधाराने विश्वास दाखवलाही नसता की एका षटकामध्ये 23 आल्या आणि त्यानंतर त्याला आत्मविश्वास दिला दुसरं षटक फेकण्यासाठी आणि या षटकामध्ये 2 विकेट्स मिळवत इथून मात्र 2च धावा दिल्या. त्याच्या षटकांचं विश्लेषण आपण पाहिलं. 2 षटकं 3 गडी बाद 25 धावा आणि एकूण 3 षटकामध्ये 5 गडी बाद 30 धावा. कुणाल वास्कर गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने धावा झालेल्या आहेत. त्या मात्र 30 धावा मात्र 5 गडी बाद झालेत. हे कुठेतरी जाणून फलंदाजी करायची आहे. फलंदाजी करत असताना परम आणि अभिजित यांना 2 षटकं अजूनही बाकी आहे. सावरण्याची संधी फार मोठी आहे. जी अवस्था आपण पाहिली होती यंगस्टर बंगारपाडा टीमची त्यांच्या 4 षटकामध्ये फार कमी धावा होत्या. त्यानंतर लगातारचे 3 षटकार टोकत 4 षटकार टोकले होते आणि त्यामध्ये बंगारपाडा संघ विजयी झाला होता. तीच काहीशी परिस्थिती झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 23 आल्या. त्यानंतर 2 षटकांमध्ये आपण पाहिलं फक्त 7च धावा आलेल्या आहेत. 30 धावांवरती 5 गडी बाद. पुढचा बॉल इथे सुद्धा संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक पोचू शकणार नाहीत. एका टप्प्याने बॉल उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल आली आहे. 31 धावा लागल्या धावफलकावर. इक्वेशन मात्र या ठिकाणी काहीच या ठिकाणी आपलं वेगळं पाहायला मिळते. तर विश्लेषण आपण पाहिल्यानंतर पहिल्या षटकामध्ये 23 होत्या. आम्ही सुद्धा अंदाज केला होता की 70-75 धावा होतात की काय. त्यानंतर लगातारच्या विकेट संजय वास्कर यांनी केलेली गोलंदाजी आणि पुनरागमन करत असताना मोहिनीने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. आता फटका चांगला एक्झिक्यूट केला आहे. उंची आधी काही अंतर नाही आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक आला आहे आणि चेल पकडला सुद्धा. अभिजित मात्रे बाद. 6वा धक्का लागला आहे रुही 11 ओळे संघाला. 31 धावा झालेल्या आहेत. ज्या धावा पहिल्या षटकामध्ये 23 कोणी विचार केला असेल का या धावसंख्येमध्ये असा काही बदल होईल की ती मात्र गोलंदाजांचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं आहे. दर्शन मंगाजी दाखल झालेले आहेत. मात्र आता समोर परम म्हात्रे आणि त्यांच्या बरोबरीने दर्शन याच्या माध्यमातून एखादी पार्टनरशिप होईल का हा प्रश्नचिन्ह रुही 11 ओळे संघासमोर राहिलेला आहे. दो संघ पहिल्या ओव्हरमध्ये फक्त जल्लोष करताना पाहिला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून टाळ्या आल्याच नाही कारण गोलंदाजी तेवढी दर्जेदार झाली आहे. कुणालचा पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. गेला मात्र शॉट थर्डमॅनला. तिथून मात्र सिंगल आली आहे. येस लेग बायच्या स्वरूपात पंच शशी मेहर सर इशारा करताहेत. लेग बायच्या स्वरूपात ती धाव आली. थोडासा स्लोअर फेकला होता कारण लवकर तयार झाली होती खरं तर दर्शन आणि त्यानंतर त्यांना फटका एक्झॅक्टली गेलाचा होता ऑन साईडला आणि मात्र अंगाला स्पर्श करून बॉल स्लिप थर्डमॅनच्या शॉट थर्डमॅनच्या दिशेने गेला. सिंगल आली आहे. धावा झालेल्या 32. 6 फलंदाज बाद होत असताना अगदी 4थ्या षटकामध्ये 3 चेंडू आत्तापर्यंत झालेले आहेत. धावा आली फक्त या षटकामध्ये 1च आणि 1 गडी बाद केला आहे. नौका गोलंदाज आपण पाहतोय कुणाल गोलंदाजी मार्गवरती आणि त्याच्यासमोर आता परत पाहायला मिळतात. पुढचा बॉल त्यांच्यासाठी कट करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू आणि बॅटचा आता संपर्क कुठे चालला आहे हा प्रश्नचिन्ह आहे. 3 षटकार आपण पाहिलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर षटकार चौकार सोडत सिंगलसाठी आता प्रयत्न करताना आणि स्ट्रगल करताना या फलंदाजांना आपण पाहतोय आणि विशेष या ठिकाणी यश मिळत नाही. आत्तापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल आली आहे. स्लोवरवरती लोअर फुलटॉस होता. ऑन साईडला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. थोडं पंबल होताना पाहिलं मात्र धाडस होत नाही आहे दुसरी धाव घेण्याचा कारण गडी बाद झाले 6 आणि त्यामध्ये आत्ता जर विकेट पिकली तर मात्र या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये ज्या धावा आहेत त्यासुद्धा येणार नाहीत. अशी परिस्थिती निर्माण झाली रुही 11 ओळे संघाची. 33 धावा झाल्या. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. कुणालची लाजवाब गोलंदाजी आपण पाहतोय. मागच्या 3 षटकांचा विचार केला तर आत्तापर्यंत फक्त 10 धावा आलेल्या आहेत. 17 बॉलवरती 10 आले आहेत. ही परिस्थिती झालेली आहे. ऑन साईडला खेळलेत. लाँगांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत सिंगल आली आहे. 1 धाव लागत असताना धावसंख्या झाली ती मात्र 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 23 होत्या आणि मागच्या 3 षटकामध्ये फक्त आणि फक्त 11 धावा आल्या आणि 5 विकेटसुद्धा गमावलेल्या आहेत. ही परिस्थिती आहे या पहिल्या सत्रामध्ये रुही 11 ओवले टीमची.
जितू गायकवाड गोलंदाजी मार्गवरती स्वर्गीय दिबा पाटील एंडकडून मारा करत असताना स्वतः कर्णधारसुद्धा आपण पाहतोय जितूला. आता त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी गोलंदाजी केली जाईल. एका बाजूला आपण पाहतो डाकुरी आता जे फलंदाज परम आणि दर्शन हे साथ देत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण विचार केला तर 34 लागलेले आहेत. यामध्ये किती धावा ॲड होतील, सेफली टार्गेट किती उभं केलं जाईल. आणि पुढील मॅचसाठी जरूर आराध्य स्पोर्ट पाटणोली विपक्ष रोमन 11 बापदेव पाली संघाला आम्ही विनंती करत आहोत, आपण टॉससाठी या षटकारानंतर आपल्यामध्ये टॉस केली जाईल. पाटणोली आणि पाली संघामध्ये दोन्ही संघांना आम्ही इव्हेंट करत आहोत. टॉससाठी या. पुढील बॉल जितूच्या माध्यमातून फेकला जातो. पहिलाच बॉल त्यावरती हा टोला लगावायचा होता, बरोबर बॅटच्या मधोमध येत नाही. टायमिंग करता येते आत्तापर्यंत. प्रत्येक बॉलवरती लॉब काढण्याचा फक्त प्रयत्न होतो आहे. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क होत नाही आहे. जे षटकार एका षटकामध्ये आले ते गेल्या 18 चेंडूंपासून एकही चौकार षटकार आलेला नाही. 18 चेंडूमध्ये 3 षटकं वाट पाहावी लागते आत्तापर्यंत. पाहूया येणाऱ्या 5 बॉलवरती अजून मोठी पटकीबाजी येते का, कारण 35 झाले आता 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि 5व्या षटकामधला एक चेंडू झालेला आहे. 5 चेंडू अजून शिल्लक आहेत. पुढील बॉल खेळण्यासाठी तयार आहेत जितू गायकवाड गोलंदाजी टॅकवरती. आता मात्र चेंडू आणि बॅटचा पुन्हा संपर्क नाही. बॉलच्या मेरिटनुसार आत्तापर्यंतचा खेळ पाहायला मिळाला नाही. आपण विचार केला ना तर 18मध्ये फक्त 11 उभ्या केलेल्या आहेत धावा. त्यामध्ये सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेशन केलं असतं तर कदाचित धावसंख्या 50च्या आसपास पाहायला मिळू शकली असती. आता ग्रामीण क्रिकेटमध्ये जास्त प्राधान्य चौकार षटकारांना आपण देत असतो. आणि तो षटकार येईल का फुलटॉस बॉलवरती, आणि नाही आहे. आणि इथून मात्र हा झेल पकडला गेला आहे. संदीप अजूनही 3रा झेल पकडला या मॅचमध्ये. लाजवाब क्षेत्ररक्षण झालं. गडी क्रमांक 7वा बाद झाला आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 35 धावा. जरूर हे षटक संपल्यानंतर जर कर्णधार टॉससाठी आला नाहीत, दोन्ही कर्णधार आले नाही तर षटकं कमी केली येतील आणि जो कर्णधार लवकर येईल त्याला टॉस दिला जाईल याची दक्षता घ्या जरूर. आणि हेच प्राधान्य दिलं जातं आली प्रत्येक स्पर्धेमध्ये, कारण बरेच कर्णधार एक षटक दुसरी इनिंग चालू होताना दुसऱ्या षटक संपतं तरीसुद्धा येत नाहीत आणि त्याचमुळे स्पर्धेला थोडासा गालबोट म्हणजे उशीर होतोय, याची आपण दक्षता घ्या. पुढचा बॉल नवीन आलेले फलंदाज आलेले आहेत. शक्ती त्याच्या माध्यमातून बॉल खेळला जरूर गेला. दुसरीचा कॉल दिलेला आहे. दुसरी धाव इथे पूर्ण झाली आहे. शक्ती एक चांगले बॅट्समन आहेत, मात्र एवढ्या उशिराने का आलेले आहेत ते समजत नाही. अगदी आपण पाहिलं तर 9व्या क्रमांकावर आलेले आहे. धावसंख्या 37 आहे. आणखीन बॉल शिल्लक आहेत 2 वरती 2 एक षटकार आले तर 50च्या आसपास धाव होऊ शकतील. मात्र पाहूया तेवढ्याच ताकदीने जितू गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल शक्ती यांच्यासाठी उडवलाय. बॉल सीमा रेषा बाहेर चाललाय. आम्ही तोच प्रश्न उभा केला होता की शक्ती एवढा लेट का आलेले आहेत, कारण चांगले बॅट्समन आहेत. 9व्या क्रमांकावर येऊन आज ठोकलाय षटकार. आपण पहिल्या मॅचपासून हे चित्र पाहिलं होते, तिथे सुद्धा 9व्या क्रमांकावर लगातार 4 षटकार ठोकले होते त्या फलंदाजाने दीपेशने, आणि हीच परिस्थिती आता पाहायला मिळते. शक्तीच्या बॅटमधून षटकार धावसंख्या 43 वरती. जितू गायकवाड पुन्हा एकदा तयार. थोडा विचार पडलाय की शक्तीसमोर कशा बॉल फेकावा शेवटचा. 43 वरती शेवटचा बॉल. शॉर्ट पिच बॅट काढा लागली आहे. झेल पकडला जातोय समाधान ऑस्करच्या माध्यमातून आणि स्कोअर कार्ड थांबून ठेवलाय. 5 षटकामध्ये 8 गडी बाद. 43 धावा नाही का, सॉरी निर्धाव बॉल आहे. मात्र 43 धावसंख्या झाली आणि 44चं टार्गेट ठेवलं आहे. ते मात्र टीम स्मिथ प्रियांशी 11 कान्होबा कुंडेवाल संघासमोर. आणि पुढील टॉस केला जाईल टीम रोमन 11 बापदेव पाली आणि आराध्य स्पोर्ट पाटोली या टीममध्ये. हॅलो, थँक्यू सो मच संतोष दादा गवत, सचिव PPL आणि पनवेल समालोचक असोसिएशनचा बुलंद आवाज. नाणेफेकी केली जाईल. एका बाजूला रोमन 11 जे बापदेव पाली विपक्ष आराध्य स्पोर्ट्स पाटणोली. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो आमचे मान्यवर सुजितजी पाटील आणि संतोषजी कांबळे या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे.
सुजितजी पाटील आणि संतोषजी कांबळे दोन्ही मान्यवर नाणेफेकीसाठी येत आहेत. रक्षित आयुर्वेदिक घरेलू उपचारचे ते ओनर आहेत. खूप सारी मेहनत आहे आणि आपण पाहतो खूप सारी मेहनत. सुजित पाटील पाटणोली आमचे एन्जॉय ग्रुपचे सर्व प्रकारची पाटील नाना यांचे ते भाचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ऑनस्क्रीन आपण पाहत आहे नाणेफेकी केली जाते. हेट इज अ कॉल अँड इट इज अ पाली टीम हेड आणि पाली संघाने नाणेफेकी जिंकले. निर्णय लगेच कळवायचा आहे. पाली टीम येस गोलंदाजी स्वीकारली आहे. मॅच जशी संपते आहे लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. जशी ही मॅच संपेल तसं लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पहिल्या फेरीतील 30वा सामना इथे आपल्याला पाहायला मिळतो आहे. एका बाजूला आपण पाहिलं रोही 11 वौले संघ, तर दुसऱ्या बाजूला AK-47 च्या नावाने ओळखला जाणारा स्मिथ अँड प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल या 14 गावातील सर्वात आवडता खेळाडू वैयक्तिक महेंद्र पाटील यांचं समाधान वास्कर त्याची खेळी आता पाहायला मिळेल. एका बाजूला रोही 11 मैदानाच्या मालकीन संजय बॉस यांच्या त्या सुकन्या त्यांच्या नावाने हा खेळ सगळं इथे खेळतो आहे. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहणार आहोत. 44 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 44. या मैदानावर काही कधी घडू शकतं. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे मित्रांनो आणि या अनिश्चिततेच्या खेळामध्ये आपण पाहतोय कोणता तरी एक संघ हारतो तेव्हा कोणता तरी एक संघ जिंकतो. फडके आपण नेहमी पाहतो. हार जीत होती राहते. मैदानामध्ये फक्त आपल्या स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं असतं. वाचवायच्या आहेत धावा रोही 11 ओले संघाला. मात्र समोर फलंदाज आपण पाहतोय मयूर. ऑन स्ट्राईक फलंदाज आपण पाहतोय समाधान. नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे आणि स्ट्राईक पर्यंत आपण पाहतोय मयूर वास्कर. स्वर्गीय दिलीप शेठ वास्कर यांचे ते सुपुत्र आणि आमचे मित्र माजी उपसरपंच ऋषिकेश वास्कर यांचे ते बंधू. मयूर मैदानामध्ये सलामीची जोडी समाधान आणि मयूर सातत्याने आपण पाहत असतो. अतिशय कमी कालामध्ये आपण पाहतो की समाधानच्या खांद्याला खांदा लावून फलंदाजी करत असताना अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेच्या मुख्य आयोजनाच्या भूमिकेमध्ये आपण काय काय पाहिलं फडके. आयोजक एन्जॉय ग्रुपचे सर्वेसर्वा प्रकाश पाटील नाना. अगदी ग्राउंड लेवलचा हा माणूस चेंडूंची पूर्तता करतोय. फलंदाज आपण तिथे पाहतोय समाधान भास्कर चेंडू चेक करतोय. हा लॉट थोडासा वेगळा आला फडके आपण पाहिलं. मागचा संपूर्ण बॉक्समध्ये एक सिंगल लाईन त्या बॉक्समध्ये आली होती. अशा प्रकारचे चेंडू आल्यास थोडंसं मात्र चेंडू जास्त चेक केले जातात. कारण फलंदाजी करणाऱ्या संघासाठी मायनस पॉईंट तर गोलंदाजी करण्याचा संघाला तो प्लस पॉईंट असतो. 2 चेंडू सिलेक्ट करायचे आहेत समाधान वास्कर. एक चेंडू गेल्यानंतर लगेच आपण चॉईस केलेलाच दुसरा चेंडू कंपल्सरी घेण्यात येईल. नो मोर बॉल्स प्रोव्हाइडेड बाय कमिटी. पहिल्या फेरीतील 3रा सामना. एका बाजूला आपण पाहतोय रोही 11 ओवले विपक्ष स्मिथ अँड प्रियांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. वैयक्तिक पहिलं सांगित पहिलं शतक गुलशन म्हात्रे कुल्लू. व्हेरिएशन स्पिनिंग सर्व त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय
समाधान वास्कर मयूर वास्कर बंधूंची जोडी वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं गुलशन मात्रे 10-12 पावलांचं रन पंचांच्या उजव्या बाजूने आयटम ओव्हर द विकेट टाकण्यासाठी सज्ज समोर फलंदाज AK-47 समाधान वास्कर. पहिला चेंडू हा पिच पद्धतीचा चेंडू होता. थर्डमॅनच्या दिशेने पाठवण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाते 1 बॉल सीमा पार चौकार. खेळत असताना आपण पाहतोय 44 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यातून 4 धावा कमी येणार. 29 चेंडू विजयासाठी 40 धावांची आवश्यकता. खोलात टाकलेला चेंडू. मी मगाशीच म्हटलं की गुलशनकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन बॉल आहेत. त्याच्या कोट्यामधून तो एक चेंडू फेकतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसरा चेंडू निर्धाव. समीकरण बदलत असताना 28 चेंडू 40 धावांची आवश्यकता. खूप वेळा हे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असतात आणि रणनीती माहिती असते कोणाची कशी असते. पुढील चेंडू बॅकफूट लावून पंच करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्टोर तिथे पाहायला मिळाला. चेंडू आणि चेंडू फलीचा कोणताही संपर्क नाही आहे. यष्टीरक्षक आपण पाहतोय प्रतीक पाटील भाया. कमालीचं यष्टीरक्षण. आणि जसं की इंटरनॅशनल मॅचमध्ये आपण ग्लोव्ज घालून यष्टीरक्षक पाहतो त्या प्रकारचं काहीसं यष्टीरक्षण आपण पाहतोय. प्रतीक पाटील भाया. नक्कीच इजा झाली होती. एक वेल त्यांच्या डोळ्याला लागलं होतं. म्हणून सेफ्टी खूप महत्त्वाची आहे क्रिकेटमध्ये. क्रिकेटची ही आवड आणि त्यासाठी दिलेली सवड ही नेहमीच आपल्याला पुढे घेऊन जात असते. पुन्हा एकदा फलंदाज समाधान वास्कर सज्ज. कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे झालं आहे. पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने आला. चेंडू पकडलाय, उचललाय, फेकलाय. तोपर्यंत एक चिक्की रन, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळालं आहे. एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरसावतोय, हालतोय, पुढे जातोय. 5 धावा धाव फलकावर. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज मयूर मात्र आता स्ट्राईक एंडला आलेला आहे. कशा प्रकारची फलंदाजी त्याची असेल. बॅकफूट लावून पंच केलाय. चेंडू आणखीन एकदा पाठवलाय सीमा बाय 1 बाउन्स चौकार. ज्या पद्धतीनं समाधान वास्करनं चौकाराने आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं होतं सेम त्याच पद्धतीचा चेंडू इथून खेळून काढलाय मयूर वास्कर यानं 4 धावांसाठी. या 4 धावांनी संघ पोहोचतोय 9 या धावसंख्येवर. पहिलं शतक प्रगतीपथावर. एक चेंडू पॉईंटच्या दिशेने अडवलाय, फेकलाय. थोडंसं मिस अंडरस्टँडिंग इथे 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाले आहे. कॉल होता मयूरचा. समाधानने नकार दिलाय. थांबवलं गेलंय. डॉट चेंडूची सांगता होती आहे. अपडेट करायचं आहे प्लीज. येस झालं. सहा चेंडू 9 धावा धावफलकावर लागले गेले आहेत. अतिशय शांत आणि संयमी क्रिकेट इथं पाहायला मिळतोय. कारण धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं फक्त 44 धावा काढायचे आहेत. येणारे 24 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 35 धावांची आवश्यकता. काहीही घडू शकतं मित्रांनो. पाहायचं आहे कोण येते दुसरं शतक फेकण्यासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं शतक घेऊन आलंय सतीश पाटील. आणि याच दरम्यान आपण पाहतोय आपल्या व्यासपीठाच्या दिशेने ज्यांचं शुभ आगमन होतोय ओरिव्हॅना ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व
CUN फाउंडर डायरेक्टर मिस्टर केशव चौधरी आणि त्यांच्या समवेत मिस्टर रुपेश भोईर MD फाउंडर डायरेक्टर यांचं इथे शुभ आगमन होत आहे. मोस्ट वेलकम, सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. पाहुण्यांचं स्वागत इथं मात्र केलं आहे चौकाराने. आमचे चौधरी साहेब आणि रुपेश दादा यांचं चौकाराने स्वागत केलं आहे. ऑन स्क्रीन आपण आमचे मान्यवर पाहू शकता. विनंतीला मान देऊन एन्जॉय ग्रुप ट्रॉफी 2026मध्ये पदार्पण केलं आहे. पहिलं वर्ष आपण पाहतो आहे आणि पहिल्या वर्षामध्ये बऱ्याचशा पाहुण्यांचं इथे आम्हाला आगमन पाहायला मिळतं आहे. मोस्ट वेलकम चौधरी साहेब, मोस्ट वेलकम आमचे बंधू रुपेश दादा. रुपेश शेठ भोईर, गाव आहे कुंडे बहाल. खरं तर आपल्या याच अग्री माणसाचं अगदी आपण पाहतोय ज्यानं उत्तुंग भरारी घेतली. ओरिव्हॅना ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आणि या लिमिटेडचे मिस्टर MD फाउंडर डायरेक्टर सन्माननीय रुपेश शेठ भोईर आणि त्यांच्या समवेत मिस्टर केशव चौधरी CUN फाउंडर डायरेक्टर ओरिव्हॅना ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. लाईक बायच्या स्वरूपाने 2 धावा इथं मिळाल्यात. धावा कशाही येऊ द्या, धावा येत आहेत. 15 धावा धावफलका लागले गेले आहेत. 44चं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. संघ आपण पाहतोय एका बाजूला स्मिथ विहांशी कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल, विपक्ष रोही 11 ओवळे संघाला त्या वाचवायचे आहेत. प्रयत्न चालू आहे. सतीश पुढे चेंडू येस बॅटला ब्रश झाला आहे आणि अंपायरचं बोट आकाशाकडे. पहिला मोठा आजवा मिळतोय. समाधान वास्कर तंबूच्या अस्वाला 5 चेंडू 11 धावांची खेळी करत निराश होऊन परततोय. सात चेंडू 9 धावा समाधान याच्या बॅटमधून. जशी खेळी अपेक्षित केली होती फडके ती खेळी पाहायला मिळाली नाहीये. ठीक, नक्कीच महेंद्र, आपण पाहतोय खरं तर कुंडेवाहाल हा संघ मैदानावर खेळतोय आणि आत्ताच ज्यांचं शुभागमन झालंय ते ओरिव्हॅना ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड आणि या लिमिटेडचे MD फाउंडर मिस्टर रुपेश शेठ भोईर यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला कुंडेवाल टीमच्या फलंदाजाला सुवर्ण संधी 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला देण्यात येणार आहे. देणाऱ्यांनी कशा प्रकारे द्यावा ना विवाल सर, नाहीतर आपण बक्षीस पाहतो सलग 3 हॅट्रिक. इथे नाही आहे त्या प्रकारचं बक्षीस. इथे प्रत्येक षटकाराला 500 रुपये. फलंदाजाची गुणवत्ता त्यांना माहिती आहे. आपला संघ आपला गाव इथे खेळतो आहे. एका बाजूने उद्योगपती, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अशा वेगवेगळ्या पदवीनं आपण आपल्या गावाचं नाव पुढे नेलं आहे. तर दुसऱ्या बाजूने आपल्या गावाचं कानोबा स्पोर्ट्स स्मिथ विहांशी इथे खेळताना त्यांचं प्रोत्साहन वाढवण्यासाठी हे बक्षीस लावलं गेलं आहे. टार्गेट मोठं नाही आहे, मात्र पाठबळ राखणं तेवढंच महत्त्वाचं आहे. 44 धावांचा पाठलाग करतोय. सतीश पुन्हा एकदा सज्ज असेल. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. बॉस चेंडू खाली. प्रयत्न खूप चांगला होता बॉस यांचा प्रयत्न. वयाची 52वी वर्षामध्ये ते पदार्पण केलं आहे आणि ते डेफिनेटली चेक केलं जाईल. फलंदाज स्टंपच्या मागे असेल तर एकही धाव नसेल आणि चेंडू देखील काउंट केला जाईल. कालच्या दिवसामध्ये आपण अशा प्रकारचा चेंडू पाहिला होता. सिद्धेश वास्कर खेळत होता. पहिलाच सामना होता. षटकार लगावला होता. इथे चौकार केलाय. चेक करतायत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. रेषेच्या आतमध्ये टच जरी असेल पाय तर हा चौकार असेल, अन्यथा बॉल काउंट आणि निर्धाव चेंडू. पंच खूप आमचे चाणाक्ष आहेत. लगेचच त्याने आमच्याकडे इशारा केला. नक्कीच महेंद्र, खरं तर आज टेनिस क्रिकेटचा हा नवीन नियम आला आहे. व्हॅलिड ऑर इनव्हॅलिड स्ट्रोक म्हणून ओळखला जातो. जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीनं पॉपिन क्रीजमध्ये खेळत असताना बॅट्समन जर त्या बरोबर रेषेच्या आतमध्ये राहून खेळत असेल तर तो व्हॅलिड स्ट्रोक समजला जातो आणि जर बाहेर निघून खेळला तर इनव्हॅलिड. परंतु तो डिसिजन पेंडिंग आहे. कंट्रोल रूममध्ये आमचे हेमंत कोहली सर आहेत, जॉईंट आहेत. चौकार तर आला आहे परंतु चेक केला जातो आहे. न्यू रूल्स टेनिस क्रिकेटमधला PTC लाईव्हच्या माध्यमातून चेक केला जातो आहे.
येस, पाय लाईन टच आहे, व्हॅलिड शॉट, चौकार मिळेल, पंचांचा इशारा येतो आहे. किमान कमीत कमी एक पाऊल टच हवं आहे. नेक्स्ट बॉल, विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, चेंडू मागे, 2 क्षेत्ररक्षक पळतायत, येत आहेत, जज करतायत, पण चेंडू जाते आउट ऑफ द पार्क, षटकार. आणि नक्कीच माननीय सन्माननीय रुपेश शेठ भोईर यांनी लावलेला 500 रुपयाचा मानकरी ठरलाय महेंद्र. हा फलंदाज मॅनेजिंग अर्थात MD मॅनेजिंग डायरेक्टर फाउंडर डायरेक्टर सन्माननीय रुपेश शेठ भोईर कुंडेवाल. सिंगल आले विवाल सर, सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. 26 रन ऑन स्कोर कार्ड. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 30 धावा, 44चं आव्हान होतं. येणारे 18 चेंडू, 23चं आव्हान पार करायचं आहे. येणारे 18 चेंडू, 23 धावांचं आव्हान. अजूनही काही घडलं बिघडलं नाही आहे. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, इथे काही होऊ शकतं मित्रांनो. या धावा वाचवल्या जातील. येस, करेक्शन, 18 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता माफी असावी. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. तितकी व्यक्त करतो टीम कुंडेवाल. इट्स अ माय मिस्टेक. नवीन गोलंदाज दर्शन आलेत. बॉल टू रन. 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता. संदीप आणि मयूर. नॉन स्ट्राईक एंडला मयूर, स्ट्राईक एंडला संदीप. चांगले स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. कमालीची फलंदाजी. समाधान वास्कर आऊट झाल्यानंतर व्यवस्थित शॉट अटेम्प्ट केला आहे. मी कालच म्हटलं होतं, लगी तो आबाद नाही तो बरबाद. चांगली फेकी, परंतु कलेक्शन झालं नाही आहे गोलंदाजाकडून. थोडंसं अंतर पडलं. बाईकच्या स्वरूपाने एक धाव मात्र मिळाली आहे. ही हाय रिक्स होती का फडके? आपण पाहतोय 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता होती आणि इथून मात्र प्रयत्न केला, सक्सेस देखील झाला. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केला होता. आता मात्र मयूर वास्कर या व्हेरिएशन संतोष पाहायला मिळालं. दोन्ही संघ एकमेकांच्या आमनेसामने बऱ्याचदा खेळत असतात आणि तर कमी काय आहे कोणत्या फलंदाजामध्ये कशा प्रकारे तो खेळतो हा खेळ मात्र माहिती असेल. नेक्स्ट मॅच सर्वांचं लक्ष वेधलं असेल. एका बाजूला आराध्या स्पोर्ट्स पाटणोली, दुसऱ्या बाजूला रोमन 11 बापदेव पाळी. टीमच्या दिशेनं हा गेलेला चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. तेहतीस धावा धावफलकावर लागलेत. आता उर्वरित चेंडूंवर 11 धावांची आवश्यकता असेल. 2 मोठे फटके, एक आलाय, आणखीन 2 लागतील का? रुई 11 वोले विपक्ष, स्मिथ अँड प्रियांशी, कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल. येस, चेंडू इनसाइड एज लागले. आणखीन एक मोठा हात मिळतोय कुंडेवाल संघाला. संधी मिळते DJ. DJ आमचे रुपेश दादा यांच्या माध्यमातून जे 500 रुपयाचं पारितोषिक लावले होतं ते पटकावलं, मात्र विकेट देखील गमावले आहे. कुंडेवाल संघानं आपण पाहतोय
मयूर याच्या रूपानं नवीन फलंदाज प्रसाद, आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज. दोन्ही संघांमध्ये 11च्या 11 प्लेयर हार्ड हिटर. दोन्ही संघांमध्ये सगळे कमालीचे फलंदाज, कमालीचे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इथून मात्र कमबॅक करावं लागेल रुही 11 ओवले संघाला. क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ, इथे काही होऊ शकतं. हा सामना जर आपल्या खिशात घालायचा असेल ना, तर अशा प्रकारची गोलंदाजी येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजाला करावी लागेल. डॉट चेंडूबाबत काय सांगून जाते, आव्हान मोठं नाही आहे. लो फुल टॉस, चांगला चेंडू, बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येतो आहे. 3 शतक संपले, 33 धावा धाव फलकावर, 12 चेंडू, 11 धावांची आवश्यकता. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे आता संजूभाई पाटील गोलंदाजीला आलेत आणि त्या गोलंदाजासाठी सुवर्ण संधी प्रत्येक विकेटसाठी मिस्टर रुपेश शेठ भोईर कुंडेबहाल यांच्याकडनं 1000 आणि आमचे प्रदीप माली एन्जॉय ग्रुप यांच्याकडनं 1000, 2000 रुपये. हा, एन्जॉय ग्रुपकडनं 2000, एकूण 3000. संजूभाई प्रत्येक विकेटला ही बक्षीस आता लावलं आहे. एका विकेटसाठी महेंद्र 3000. मैदानाचे मालक आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आपण खेळतोय. लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं मी महेंद्र पाटील सहर्ष स्वागत करतोय. रोही 11 ओवले विपक्ष. ठीक. आणि त्यांच्या विरोधात महेंद्र षटकार मारलेला फलंदाजालाही 1000 रुपये रुपेश शेठ भोरे यांच्याकडनं. जर षटकार ठोकला या गोलंदाजावर तर 1000. दोन्हीकडून बक्षीस. दोन्हीकडून बक्षिसांची कैवात आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला नवीन गोलंदाज आपण बघतोय बॉस, आणि मोर द विकेट. हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू अराउंड द कार्पेट. 1 धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये, थांबवलंय फलंदाजानं. प्रसाद याला थांबवलं गेलंय, कारण सिंगल डबलनं पण इथे आपण जिंकू शकतो. हा मात्र विश्वास कुंडेवाल संघामध्ये आहे. आपण पाहतोय स्मिथ अँड प्रियांशी 11 कानोबा स्पोर्ट्स कुंडेवाल, AK-47 समाधान वास्करचा हा संघ, मयूर वास्करचा हा संघ. दोन्ही तंबूच्या आसव्याला मात्र लो फुल टॉस पद्धतीचा चेंडू. इथून मात्र चांगलं जजमेंट चुकलं गेलं आहे आणि एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये झालं. अच्छे रनिंग बिटवीन द विकेट संतोषता आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्रिकेटमध्ये एक चुकी तुम्हाला अपयशाच्या पायरीकडे ढकलू शकते. अपयश हा तुमच्या वाट्याला येतो, त्याला कारण देखील आपणच असतो. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं, जे शेवटच्या षटकामध्ये 9व्या क्रमांकाचा फलंदाजाने 4 षटकार लगावले. शेवटच्या मॅचमध्ये देखील 4 षटकार पाहिजे होते. विकेट घेण्याची संधी होती रनआउट स्वरूपाने, मात्र 1 चिक्की रन मिळाली आहे. एका धावेने संघ पोहोचतोय तब्बल 37 रन. येणारे काही चेंडूंचा खेळ शिल्लक. 8 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 9 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. येणारे 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता. बॉस गोलंदाजीसाठी सध्या. इथून मात्र चांगला चेंडू उचललाय, फेकलाय, निर्धाव चेंडू गेलाय. चांगलं कमबॅक केलंय बॉसनं. आणखीन 2 चेंडू बॉस डॉट टाका. क्रिकेटचा हा सामना बघायला सर्व प्रेक्षकांना मज्जाच मजा येणार आहे. एक चेंडू खोडून काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, झेल होईल का? जजमेंट खूप चांगलं होतं, मात्र झेल हातातून सुटलाय आणि चेंडू देखील सीमा पार गेलाय. महेंद्र खरं तर चौकार गेलाय, पण हा झेल जर पकडला असता तर बॉसला 3000 रुपयाचं बक्षीस मिळालं असतं आणि चूक झाली ओवले गाव टीमकडनं. खरं तर सामनाही गमावलाय, कॅचही गमावली आणि बॉस बघा वय वर्ष 50 ओलांडलंय तरीही अजून मैदानावर खूप चांगली गोलंदाजी करतोय. 5 चेंडू 8 धावा खर्च केल्यात. जर ही कॅच झाली असती तर 4च धावा. विकेट 3000 आपल्या खिशात. मी संतोषानं म्हटलं होतं की जर झेल झाली असती ना
तर सामना बघायला 4 धावा वाचल्या असत्या, सामना बघायला मजा आली असती. आता पण सामना अजूनही हातातून निसटलेला नाही आहे. येणारे 6 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 3 धावांची आवश्यकता. चौकार वाचवला असता तर 6 चेंडू 7 धावा राहिल्या असत्या. क्रिकेटमध्ये जर आणि तरला रिव्हॉल्सर जागा नाही आहे, मात्र ते शक्य झालं असतं तर सामना पाहायला मजा आली असती. डेफिनेटली, कारण लो स्कोर होता. फक्त 44 धावांचं आव्हान होतं कुंडेवाल संघाला, परंतु त्या 44 धावांचं आव्हान काढण्याकरता कुंडेवाल टीमला ही दमछाक झाली की काय असंच म्हणावं लागेल. कारण बॉसनं केलेली गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे. मी म्हटलं की बॉसचं वय वर्ष 50+ हा खेळाडू आहे, परंतु क्रिकेटची आवड किती आहे बघा. आज घरच्या मैदानावर स्वतः गोलंदाजीच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला मिळाले बॉस, आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केली. 1 विकेट मिळाला आहे. 3,000 रुपयाचा मानकरी रुपेश शेठ भोईर आणि एन्जॉय ग्रुप यांच्याकडनं 2,000 हे पारितोषिक मात्र त्यांना मिळालं आहे. 6 बॉल 3 धावा. महेंद्र मॅचमध्ये अजूनही रिझल्ट बॅलन्स. रिव्हॉल्सर, ते क्रिकेटची आवड जी तुम्ही म्हटलात ना, त्या क्रिकेटचा आवडनंच एवढा मोठा क्रीडा संकुल आम्हाला दिला आहे. खूप खूप आभार व्यक्त करतो. एवढा मोठा क्रीडांगण, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, त्यांच्या माध्यमातून 6 चेंडू 3 धावा. दर्शन नवीन गोलंदाज, शेवटचं शतक. हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षकाकडून थोडी चुकी झाली आहे. फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर चेंडू फेकला असता तर कदाचित रनआउट मिळाला असता, प्रासाद्याला परतावं लागलं असतं, मात्र तसं झालं नाही आहे. येणारे 5 चेंडू विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय परम जवळजवळ 2 चेंडूंवर थोडी मिसफील्ड त्याच्या हातातून पाहायला मिळाली. थोडंसं कुठेतरी महाग आपल्या संघासाठी, कारण धावा आधीच बचत कमी आणि खर्च जास्त. झेल हवेमध्ये, झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय, कोणतीही चुकी करणार नाही आहे. बऱ्याच अवधीनंतर संधी मिळेल. DJ महेंद्र, खरं तर याच मैदानावर JW ट्रॉफीमध्ये मोरबे टीमनं 4 बॉलमध्ये 2 धावा डिफेन्स केल्या होत्या. तेच मैदान आहे. खरं तर आपण पाहतो फक्त आयोजन एन्जॉय ग्रुपचं आहे. JW ट्रॉफीमध्ये मोरबे टीमनं 4 बॉलमध्ये 2 धावा डिफेन्स केल्या होत्या. त्यामुळं ओले संघ हा मॅच सोडायला तयार नाही आहे. कोण जिंकेल कोण हरेल मॅचमध्ये अजूनही मजा बाकी आहे. जगातीच रिव्हॉल्सर, मात्र फलंदाज आणि गोलंदाज वेगळा. आणि रुपेश शेठ भोईर यांच्याकडनं विनिंग स्ट्रोकसाठी 1,000. विनिंग स्ट्रोक विजय फटक्यासाठी 1,000 रुपेश शेठ भोईर यांच्याकडनं. 4 चेंडू 2 धावांची आवश्यकता. बक्षिसांची खैरात रुपेश दादा यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळलाय, अडवला गेलाय. दुसरीचा प्रयत्न, रनआउट होईल का? माघारी आलेत. 1च धाव मिळेल. अजूनही या सामन्यामध्ये रंगत राहिले. 3 चेंडू 1 धावेची आवश्यकता. मी रिव्हॉल्सर म्हटलं होतं की तो चौकार जर कॅच झाले असताना तर खरोखर या सामन्यामध्ये पूर्ण दमछाक वाढली असती. रोई 11 संघाचं पारडं जड झालं असतं, मात्र ते झेल सुटलं गेलं आणि थोडं कुठंतरी बॅकफुटला गेला हा संघ. मात्र 1 धाव वाचवायची अजून. निर्धाव चेंडू, रनआउट होईल का? पंच जातील 30व्या पंचांकडे. स्टॉप झालेला, ही धाव मिळणार नाही मित्रांनो. 2024च्या नियमानुसार आपण ही धाव मिळणार नाही. आमचे 3रे पंच चेक करतील. चेंडू डॉट आहे, पण रनआउट आहे की नाही हे मात्र चेक केलं जाईल. PTC लाईव्ह क्वालिटी आपण पाहू शकता. PTC लाईव्ह अतिशय दर्जेदार उत्तम दर्जाचं लाईव्ह प्रक्षेपण पनवेल टेनिस cricket.in माध्यमातून. फाउंडर आमचे संदीप दादा वास्कर, CEO आमचे KD. जबरदस्त रंगीत सामना पाहायला मिळाला आहे. अशा प्रकारच्या सामन्याची प्रेक्षक राजा आतुरतेने वाट पाहत असतो. अशा सामन्यांची नेहमी आम्ही वाट पाहत असतो. तशा प्रकारचा हा सामना. डिसिजन पेंडिंग.
डिसिजन पेंडिंग असेल, 2 चेंडू 1 धाव. पण नवीन फलंदाज येईल की फलंदाज सेफ असेल, पेंडिंग. तर नवीन फलंदाज म्हटलं ना की संतोष दादा थोडंसं दडपण असतं, कशा प्रकारे खेळायचं, कशा प्रकारे चेंडू हाताळायचा. चेक केलं जातोय, निर्णय दिला जाईल. आमचे तिसरे पंच हेमंतजी कोहली सर. व्हेरी डिफिकल्ट डिसिजन. येस, म्हणून वेळ घेतोय. क्लोज. एन्जॉय ग्रुप आणि PTC लाईव्ह It's a कोणाचंही close नुकसान होणार decision. नाहीये. आपण कधीच कोणत्या टीमचं नुकसान करत नाहीये, कारण समालोचकांना दोन्ही संघाच्या बाजूने बोलावं लागतं. कधी आम्ही ओवल्याच्या बाजूने बोलणार, कधी कुंडेवालच्या बाजूने बोलणार, कधी येणाऱ्या पुढच्या सामन्यामध्ये पाटणोलीच्या बाजूने तर कधी पालीच्या बाजूने. दोन्ही संघ आमच्यासाठी सारखे असतात. कुणीही जिंकू द्या, कुणी हारू द्या, आम्हाला फक्त आवड आहे ती फक्त आणि फक्त क्रिकेटची. फलंदाज बाद. बॅट हवेत आहे, बराच वेळ घेतला. लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण पाहिलंय, 12th मॅनला देखील आपण दाखवलंय, 12व्या खेळाडूला दाखवलंय. चला दादा प्लीज कॉपरेट. 12th मॅन आपला इथे बसलाय, आपली बॅट हवेमध्ये आहे. 12th मॅनला आम्ही दाखवलंय. या सामन्यामध्ये कडक नियम आहेत, मायक्रो सेकंदचा तो फरक, नियम जाम कडक आहेत आमचे. डॉट बॉल आणि चला out. प्रसाद आता आउट आहे, डिसिजन आलेला चला आहे. प्रसाद. बॅट हवेत होती, नक्कीच अगदी क्रीजमध्ये तुझी बॅट होती, परंतु ती हवेत होती आणि त्याच कारणानं अंपायरनं तुम्हाला आउट दिलेला आहे. चला न्यू बॅट्समन, या 2 बॉल 1 धाव. मॅच काय रंगतदार स्थितीत महेंद्र या ठिकाणी आली आहे. मी म्हटलं ना की 4 बॉलमध्ये 2 धावा देखील डिपेंड झाल्यात. हॅलो, आणि दर्शन मुंगाजी आहे. चला समाधान वास्कर आपला प्ले पाठवा प्लीज. लाईव्हच्या माध्यमातून अनेक लोक या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आपल्या सामन्यांना कोणत्याही प्रकारचं गालबोट लागतं कामा नाही. आम्ही कोणाचीही बाजू घेत नाही आहे. बराच वेळ घेतला. तुमच्या 12th मॅनला देखील हा निर्णय आम्ही दाखवला आहे आणि या निर्णयावर आम्ही ठाम आहोत. अतिशय क्वालिटी दर्जा, उत्तम दर्जाचे पंच निवजवान आहोत. पॅनल इथे आम्ही मागवलं आहे आणि कधीही कोणाचं नुकसान होणार नाही आहे याची हमी एन्जॉय ट्रॉफी घेतो आहे. आमच्यासाठी सर्व खेळाडू सारखे आहेत, कारण आम्ही आमंत्रित केलं आहे आणि आमंत्रित येणाऱ्या प्रत्येक खेळाडू हा आमच्यासाठी आमचा पाहुणा आहे. आणि पाहुणा म्हणजे अतिथी देवो भव, आणि भारताची संस्कृती आहे पाहुण्याचा आदर करणं. तो आदर आम्ही तुमचा करतो आहे. महेंद्र, मॅच मात्र खूप रंगतदार स्थिती. चला स्पीडअप करायचं आहे. प्रकाश नाना यांच्याकडनं तुम्हाला सूचना आली, आमच्याकडनं 2 चेंडू 1 धाव. चला ओवले टीम फिल्डिंग सजवा. आणि दर्शन मुंगाजी हा लेग ब्रेकर गोलंदाज आहे महेंद्र, त्याच्याच कारणानं हे बॉल डॉट जात आहेत. आणि खरं तर आता कशी कुशल मुवमेंट आहे, एका बाजूला लेग ब्रेक बॉलर आहे, 2 बॉल 1, परंतु ज्या वेळामध्ये जर गोलंदाज जो वापरलाय ना, खरं तर एक चांगला निर्णय घेतला आहे ओवले टीमनं, कारण मॅचमध्ये आली आहे मजा. 2 बॉल 1 रन, मॅच अजून इन बॅलन्स. परंतु विनिंग स्ट्रोक जो मारेल त्या फलंदाजाला ओरिव्हॅना ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर आमचे सन्माननीय रुपेश शेठ भोईर कुंडेवाल यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फलंदाज कुणाला आलाय? खरं तर महेंद्र वन साइड होणारा हा सामना आता हृदयाचे ठोके वाढवणारा सामना होतोय. खरं तर विव्हॉल सर, अशा सामन्यांचीच आपण वाट पाहत असतो. अशा सामन्यांची वाट, हाय व्होल्टेज सामन्यांची वाट प्रत्येक प्रेक्षकाच्या पाहत असतो. संपूर्ण पाली टीम देखील आपण पाहतोय, पाटणोली टीम आहे, पाली टीम आहे, भंगारपाडा टीम, सगळे संघ उभे राहिले. काय घडेल येणाऱ्या चेंडूवर? 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. चला वॉर्निंग दिली जाते, स्पीडअप करा. फिल्डिंग करणारा संघ. आता ऑब्जेक्शन येईल महेंद्र, 12वा खेळाडू गाववाला आहे की नाही नाव नाही माहीत, नाव माहिती नाही. अनिकेत. करेक्शन, कुणालच्या जागी अनिकेत करा. होतं असं, थोडं गाव मोठं आहे त्यांचं. स्पीडअप सर प्लीज. पंच सामना चालू करा. येस, 2 चेंडू 1 धाव. हृदयाची ठोके वाढवणारा सामना. कुंडेवाल विपक्ष, V11 ओवले.
आणखीन एक डॉट चेंडू, आणखीन एक विकेट. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. संपूर्ण प्रेक्षक राजाच्या हृदयाची ठोके चुकवणारा हा सामना. काय रंगत भरली या गोलंदाजाने. जर परम याने तो चेंडू व्यवस्थित स्टॉप केला असता तर आणखीन एक धाव याच्यामध्ये ऍड झाली असती. त्या चुका झाल्या तर विसरून जा. जे घडलं ते विसरून जा आणि जे होणार आहे त्याचा विचार करा. येणारी एक चेंडू, एक धावेची आवश्यकता. कमालीचा क्रिकेट. आउटस्टँडिंग मॅच. हृदयाची ठोके वाढली जात आहेत. डोक्याला सुन्न करणारा सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय. लवकर संपणारा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत जातोय. एक चेंडू एक धाव. प्रेक्षक मित्रांनो, जर सामना आवडला असेल ना तर जोरदार टाळ्या होऊ द्या. टाळ्यांचा गजर व्हायला हवा. आज एन्जॉय ग्रुपमध्ये एन्जॉय करणारा सामना. एक बॉल एक रन. टाळ्यांचा आवाज आला आहे प्रेक्षकांकडनं. मैदानाच्या सभोवताली दोन्ही सामन्या जर म्हटलं ना, दोन्ही संघांच्या बाजूला आहे. एक बॉल एक रन. दर्शन टू न्यू बॅट्समन. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येने हा सामना गमावलाय. टफ फाईट केली V11 ओवले संघाने. अतिशय चांगली गोलंदाजी झाली. थोड्या चुका झाल्या. त्या चुकांचं चला पाली संघ आपण उतरा लगेच मैदानात. येस, थँक्यू सो मच टीम पाली. टीम पाली संघ अतिशय चांगलं कोऑपरेट आम्हाला करतो. त्यांना माहिती आहे आमच्या मित्र. व्हेरी गुड मॅच महेंद्र. आउटस्टँडिंग जबरदस्त सामना. दर्शन मुंगाजीनं एक चूक फक्त केली. खूप चांगली गोलंदाजी केली होती. थोडा चेंडू मध्ये फेकला असता तर डॉट ही गेला असता. परंतु रुपेश शेठ भोईर यांनी खूप एन्जॉय केली या मॅचसाठी. मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो. लो स्कोरिंग सामना होता. या लो स्कोरिंग मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल पाहायचं आहे. लो स्कोरिंग मॅच आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समान कवी ठरतो आहे ओल्ड इज गोल्ड संजय वास्कर. विवॉल सर, संजय वास्कर ठरलेत. आपण मॅन ऑफ द मॅच करायचं आहे. यस, थँक्यू महेंद्र पाटील. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक मानकरी ठरलाय संजय वास्कर. परंतु रुपेश शेठ भोईर यांनी खरं तर आज खेळाडूंना खूप प्रोत्साहित केलंय. MD रुपेश शेठ भोईर, MD फाउंडर डायरेक्टर